जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महायुतीमध्ये भाजपा आणि अजितदादा यांची जवळीक वाढलेली आहे. त्याच वेळी शिंदेंना बगल दिली जात आहे. आणि आता राजसाहेब ठाकरे यांचे विधान की ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड कधी संपत नसतो, तेव्हा नको तेच घडतंय आणि शिंदेंना मनस्ताप होतोय. आताच असं तर नाही ना? चला बघूया काय काय होते ते. पण व्हिडिओला सुरुवात करण्याऐवजी तुम्हाला नम्र विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विचार जर केला तर आजच्या घडीला एकनाथ शिंदे मोठं प्रस्थ आहे. महायुतीतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर राज्याची सत्ताच आहे. अजित पवारांकडेही उपमुख्यमंत्री आणि बरेचसे आमदार मंत्री आहेत. त्याचप्रमाणे अनेक जणांकडे अनेक प्रस्थ आहेत. पण त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राज ठाकरेकडे ना नगरसेवक, ना आमदार, ना खासदार, काहीही नाही. तरी सुद्धा राज ठाकरे यांच्या भोवती गराडा का? राज ठाकरेंनी विधान केल्याबरोबर एकनाथ शिंदे डिनरसाठी राजसाहेबांकडे जातात, तर त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचेच मंत्री उदय सामंत चहा पाण्यासाठी राजसाहेबांकडे जातात. त्यावेळेस राजसाहेबाला जर विचारलं तर राजसाहेबांनी खोचक वृत्तीमध्ये कांदा पोहे खाण्यासाठी उदय सामंत येत असतात असाही टोला लगावला. आणि त्यानंतर सदिच्छापर भेट तर फडणवीसांची चालूच असते. या गराडावरून लक्षात येतं की निश्चित निवडणुका जवळ आल्या आहेत. कारण हे निवडणुका जवळ येण्याचं इंटिमेशन आहे किंवा ही पूर्वसूचना आहे. तर ह्या सगळ्या भेटीगाठीमधून किंवा राजसाहेबाभोवती जो हा गराडा जमा होतो, यावरून आपण काय समजायचं ते समजलं असं. पण हे सारं काही नसताना, ना नगरसेवक, ना आमदार, ना खासदार, तरी राज ठाकरे साहेबांना तर केवळ आणि केवळ मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला इगो बाजूला ठेवून, वाद बाजूला ठेवून, काही कमी जास्त जागा झाल्या तरी होऊ द्या, पण सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा किंगमेकर होण्यासाठी एकत्र या, ठाकरे बंधूंनी एकत्र या, अशी समस्त शिवसैनिकांची मागणी आहे. आणि त्यांनी ही एकत्र येण्याची गरज कित्येक जाणकारांच्या तोंडून सुद्धा व्यक्त होते. यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून संजय राऊत साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा अंबादास दानवे असतील, यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. उद्धव साहेबांनी सुद्धा याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. मन जुळू आणि युती करू असा त्यांचा मानस आहे. दिल से युती करू असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. यावेळी राजसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा मानायला संपूर्ण शिवसैनिक तयार आहेत. तेव्हा एकत्र येण्याची गरज आहे. राजसाहेब ठाकरे यांचे विधान पवार आणि ठाकरे ब्रँड कधी संपत नसतो. यामुळे, या विधानामुळे हवं तर लिहून देतो असंही राजसाहेबांनी सांगितलं. आणि त्याला दुजोरा मिळाला. जर ही युती झाली तर एकनाथ शिंदे साहेबांचे मनसुबे उद्ध्वस्त होतील का? अगोदरच भाजपा आणि अजित पवार यांची जवळीक वाढलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांना
खड्यासारखं दूर लोटल्या जात आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं विधानसभेच्या निवडणुकीपूर्व समोर चेहरा करून त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका घेऊन भाजपाला फक्त सत्तेत यायचं होतं. पण आता त्यांनी कितीही रुसवे केले तर ना वर्ष, ना महिना, ना 4 दिवस मुख्यमंत्री पद तर नाहीच नाही, पण साधं गृहमंत्रीपद पण दिलं नाही. आणि त्याच वेळी अजित पवारांना अर्थमंत्रीपदाची धुरा मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुक्त हस्ते सोपवली. तेव्हा शिंदे साहेब हे एकाकी पडले किंवा पडल्याचं चित्र आज तरी स्पष्ट दिसत आहे. आणि जर ठाकरे बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर भारतीय जनता पक्ष व शिंदे यांना ठाकरे ब्रँडला शह देणं सोपं होणार नाही किंवा त्यांना हा शह देता येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. भाजपाला अंगावर घेण्याची ताकद फक्त राज ठाकरे आणि ठाकरे ब्रँडमध्येच आहे, इतर कोणातही ती ताकद नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जी भाजपानं गद्दारी केली त्या गद्दारीचं फळ म्हणून आज जरी वरकरणी राजसाहेब भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वेळ देत असतील, शिवतीर्थावर भेटत असतील, तरी सुद्धा त्यांनी भाजपचे दोर कापले. त्यांच्या त्या विधानावरून स्पष्ट होते की ठाकरे हवं तर लिहून घ्या, पवार आणि ठाकरे ब्रँड संपत नसतो. त्यांच्या एका विधानातून आपल्याला असंख्य अर्थ काढता येतील किंवा हे विधान भाजपचे दोर कापल्याची किंवा एकनाथ शिंदेंनी जे सदा सरवणकरांना अमित ठाकरे विरोधात उभं करण्याची त्याचं उत्तर निश्चितच राजसाहेब ठाकरे या खेळून देणार नसतील तर नवल. आणि ही युती होऊ नये यासाठी महायुती जे नाही ते प्रयत्न करायला तयार आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा राजसाहेबांच्या घरी जाऊन डिनर घेऊन राजसाहेबांच्या मर्जीनुसार जागा देऊन काहीही करा, पण राजसाहेबांना महायुतीत घ्या असा स्पष्ट सल्ला देवेंद्र फडणवीसांना देत आहेत. आणि जर ही युती झाली नाही तर आपला मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होईल याची भीती एकनाथ शिंदे तसेच भाजपाला वाटत आहे. आणि त्याच कारणास्तव काहीही करा पण महायुतीमध्ये राजसाहेबांना घ्या अशी शिंदेची सुद्धा इच्छा आहे. आणि जर हे शक्य झालं नाही, ठाकरे ब्रँड वेगळा लढला, तर एकनाथ शिंदे साहेबांचं मुंबईत अस्तित्व काय असेल? तुम्हीच लाईक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला मात्र जरूर सबस्क्राईब करा. थांबतो. जय जिजाऊ.